खरंच त्यांच्या कार्यशैलीची चुणूक आम्हाला सर्वांना आली की साधारणतः पाटलांनी आम्हाला एक 10 दिवसापूर्वी एक शब्द दिला होता की पारनेरचा DPR घेऊनच मी पारनेरच्या नगरपंचायतला येईल, तसं मी येणार नाही. आणि काल दुपारी साधारणतः 2:30 वाजण्याच्या सुमारास पाटलांनी आम्हाला ती पारनेरच्या विकासाच्या दृष्टीने गेले 1.5-2 वर्षाची अडवलेली गोष्ट आहे ते तुम्ही सगळे जाणता, ती त्यांनी मंजूर करून दिली. खरं तर ज्या बालिश लोकांनी सांगितलं काल की 1-2 तासामध्ये DPR होत नाही, मग जे पारनेरचे लोकप्रतिनिधी असताना सुद्धा पारनेरचा DPR काय स्टेजला आहे ही माहिती घेण्याची तसदी सुद्धा आपण घेतली नाही. खरं तर मला कीव येते अशा लोकांची. पण मी खरोखर पारनेर नगरपंचायतच्या वतीने आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने माननीय सुजितराव जावळे पाटलांचे हार्दिक असे आभार मानतो. आणि या पुढील काळामध्ये नगरपंचायतला तुम्ही असेच सहकार्य कराल आणि आपल्या मार्गदर्शनाखाली पारनेर शहरामध्ये जाणीवपूर्वक जे अडवलेली कामं आहेत ती पूर्णत्वाला जातील अशी पुन्हा एकदा मी त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आज खरं तर पारनेरच्या दृष्टीने सुवर्ण क्षण आहे की आमचे सर्व नगरसेवक असतील, खासदार निलेश लंके साहेब असतील, आम्ही याचा पाया खादला, त्या इमारत केली, पण जो कळस चालवायचा होता तो कळस चालवण्याचं काम आदरणीय पाटलांनी काल केलेलं आहे. खरं तर राजकारणामध्ये आदर्श घ्यावा अशी काही मोजकी व्यक्तिमत्व असतात. पारनेर शहरामध्ये आम्हा सर्वांना नगरसेवकांना बोलून त्यांनी सांगितलं की राजकारणाच्या वेळेस आपण राजकारण करू, पण जे विकास आहे हा विकास सातत्यपूर्ण झाला पाहिजे. आणि मी ज्यावेळेस शिंदे साहेबांकडे प्रवेश केला त्यावेळेसच पारनेर तालुक्याचं एक साधारणतः माझ्या हिशोबाने एक ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे आणि त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये पारनेर शहराचे जे प्रश्न आहेत, पारनेर तालुका जर विकसित व्हायचा असेल तर पारनेर शहराचे प्रश्न सोडवणं मला कर्मप्राप्त आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कुठल्याही विचाराचे असाल मी तुमच्या बाजूने खंबीरपणा उभा आहे असा शब्द त्यांनी दिला. आणि काल आम्हाला पहिली आली म्हणून पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने पाटलांचे हार्दिक असे आभार मानतो. आपण सर्व पारनेर शहरातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, सर्व पत्रकार मंडळी हे सर्वजण आज या पारनेर शहराच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी सहभागी झाला. आणि खऱ्या अर्थाने पाटील एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पारनेरच्या सर्वसामान्य व्यापारी असेल यांचा मी आधी कधीच पाहिला नाही. पण आज खऱ्या अर्थाने काल आमच्या वाघमारे साहेबांनी पेपरला न्यूज दिली होती की ग्रहण सुटलं. खऱ्या अर्थाने तुम्ही काल पारनेर शहराचं ग्रहण सोडून आम्हाला एक नवा उजेड दाखवलेला आहे. काल आमचं ग्रहण सोडवताना तुम्ही पारनेर तालुक्याला एक नवीन दिशा दिलेलीच आहे. त्या दिशेवर पारनेर तालुका आणि पारनेर शहर नक्कीच काम करत असं मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो.